नमस्कार मित्रांनो. मेष राशीचा पती आणि धनु राशीची पत्नी. खरं तर ही जोडी म्हणजे दोन ज्वाळा एकत्र येणं असंच असतं. दोघांच्याही स्वभावामध्ये जबरदस्त अशी ऊर्जा असते, उत्साह असतो, स्वातंत्र्याची ओढ असते आणि जीवनाकडे मोठ्या नजरेने पाहण्याची वृत्तीसुद्धा दिसून येते. सुरुवातीला हे नातं खूपच एक्साइटिंग वाटतं. कारण दोघांनाही जगायला आवडतं, जीवनाचा आनंद घ्यायला आवडतो. दोघांनाही बंदिस्त आयुष्य अजिबात आवडत नाही. दोघंही सतत काहीतरी नाविन्याच्या मागे असतात. मेष राशीच्या पतीला तिचा मोकळा स्वभाव, तिचं हसणं, तिची सकारात्मक ऊर्जा खूपच आकर्षित करते. आणि धनुराशीच्या पत्नीला त्याचा आत्मविश्वास, त्याची धडाडी, त्याचा बिनधास्त स्वभाव तिला भावतो. तो सरळ, स्पष्ट, निर्णय पटकन घेणारा, तर ती आशावादी, मनाने मोठी आणि स्वतंत्र विचारांची असते. दोघांमध्ये सुरुवातीला मैत्री खूपच मजबूत असते. एकत्र फिरणं, हसणं, नवीन स्वप्न पाहणं, एकमेकांना मोटिवेट करणं, हे सगळं त्यांच्या नात्यांमध्ये भरपूर प्रमाणात असतं. पण 40 नंतर हेच दोन स्वभाव हळूहळू एकमेकांना थकवायला लागतात. मेष राशीचा पती हा आयुष्यभर कायम काम करणारा कामसू, कायम धावणारा. त्याच्या मनात कायम एक आग धगधगत असते. जिंकायचं आहे, मिळवायचं आहे, स्वतःला सिद्ध करायचं आहे, कुटुंबासाठी उभं राहायचं आहे. त्याच्या स्वभावामध्ये अश्विनी नक्षत्राची घाई, भरणी नक्षत्राची जबाबदारी आणि कृत्तिका नक्षत्राची तीव्र स्पष्टता दिसून येते. तो प्रेम करतो, पण त्याचं प्रेम कृतीमध्ये जास्त दिसतं. तो संघर्ष करतो, पैसे कमावतो, घरासाठी झटतो आणि त्याला वाटतं खरं तर हेच प्रेम आहे. पण त्याच्यात एक गोष्ट मात्र असते की तो पटकन प्रतिक्रिया देतो, वर्मावर बोट ठेवून बोलतो, रागात बोलून जातो आणि मग विषय संपला असंच समजतो. पण समोरच्याच्या मनात त्याचे जे शब्द आहेत हे रुतून बसतात. दुसऱ्या बाजूला धनुराशीची जी पत्नी आहे, ही केवळ पत्नी नसते. ती एक स्वतंत्र विचाराची स्त्री असते. तिला जीवन मोकळेपणाने जगायचं असतं. तिला सतत नकारात्मकता आवडत नाही. तिला हसत जगायचं असतं. मूळ नक्षत्रातल्या स्त्रीची आतील तीव्रता, पूर्वाषाढा नक्षत्राचा आत्मविश्वास आणि उत्तराषाढा नक्षत्राचे ध्येयवादी व्यक्तिमत्व हे तिच्या स्वभावात प्रामुख्याने दिसून येतात. ती प्रेम करते, पण तिचं प्रेम बांधून ठेवणारं नक्कीच नसतं. तिला नात्यामध्ये स्पेस हवा असतो, आदर हवा असतो, मनाने जोडले पण हवं असतं. ती सरळ स्पष्ट बोलणारी, पण कधीकधी तिचं स्पष्ट बोलणं समोरच्याला कठोर वाटू शकतं. सुरुवातीला या दोन्ही नात्यांमध्ये खूपच जिवंतपणा वाटतो. त्यांच्यामध्ये एक अनामिक असं अट्रॅक्शन असतं, एनर्जी असते, ॲडव्हेंचर असतं. तो तिला सुरक्षितता देतो आणि ती त्याच्या आयुष्यात उत्साह आणते. पण वयपरत्वे हळूहळू जबाबदाऱ्या वाढू लागतात. तो कामामध्ये जास्त गुंततो आणि ती इमोशनल कनेक्शन शोधायला लागते. तो विचार करतो, मी एवढं सगळं करतो आहे, पण मग अजून काय करायला हवं? आणि तिच्या मनामध्ये हा प्रश्न नेहमीच उसळी घेतो. तो माझ्याबरोबर मनाने, भावनेने जोडला आहे का? इथूनच नात्यामध्ये अंतर खरं तर वाढायला लागतं. तो प्रॅक्टिकल होतो. ती इमोशनल आणि फिलॉसॉफिकल होत जाते. त्याला शांतता हवी असते आणि तिला संवाद हवा असतो. तो घरी आलेला असतो, घरी येतो, दमलेला असतो आणि ती दिवसभर मनातले विचार त्याच्यासमोर घेऊन बसते. तिला खरं तर वाटतं की त्याने तिच्याशी बोलावं, मन मोकळं करावं, तिच्या मनात डोकावावं. पण तो फक्त म्हणतो, आज खूप दमलो आहे. आणि मग
तिच्या मनामध्ये एकटेपणा वाढायला लागतो. धनुराशीची स्त्री वरून खूप स्ट्रॉंग दिसते, पण आतून तिला इमोशनल कनेक्ट हवा असतो. तिला फक्त पैसा किंवा जबाबदाऱ्या नको असतात. तिला तिचा पती तिचा मित्र म्हणून हवा असतो. दुसऱ्या बाजूला मेष राशीचा पुरुष, तो प्रेम तर करतच असतो, पण त्याला वाटतं त्याचं जे प्रेम आहे हे कृतीतूनच दिसायला हवं. मग वेगळं बोलायची गरजच काय? आणि इथूनच दोघांमध्ये अतिशय हळवा शांत असा दुरावा वाढीस लागतो. संवाद तर राहतो, पण सहवास कमी होतो. ती तिचे विचार मनात साठवत राहते आणि तो रागामध्ये काहीही बोलून जातो. ती दुखावते, पण वरून हसत राहते. त्याला वाटतं की विषय संपला आहे, पण ती अजूनही आतून दुखावलेली असते. वय वाढतं तसं दोघांमध्येही बदल होतो. त्याची ऊर्जा आता कमी होऊ लागते आणि ती अधिकच भावनिक आणि एकटी पडायला लागते. मुलं मोठी होतात, त्यांचं स्वतःचं आयुष्य सुरू होतं आणि मग ज्यांचं आयुष्य मुलांच्या भोवती फिरत होतं त्यांनाच आता रिकामेपणा जाणवायला लागतो. दोघं समोर असतात, पण मनाने खूपच दूर गेलेले असतात. ती विचार करते, तो पूर्वीसारखा माझ्यासोबत का हसत नाही बरं? आणि त्याच्याही मनात विचार येतो, एवढं सगळं करूनही आनंद घरामध्ये का दिसत नाही? अशा वेळेस मेष राशीचे पतीने थोडं थांबायला शिकलं पाहिजे. तिच्या भावनांना ऐकायला शिकलं पाहिजे आणि धनुराशीच्या पत्नीने त्याच्या रागामागचा ताण समजून घ्यायला हवा. त्याच्या जबाबदाऱ्या, त्याची धडपड, त्याचं मानसिक दडपण हे सर्व काही समजून घेतलं पाहिजे. जर का दिवसातली फक्त 15 मिनिटं दोघांनी मनापासून संवाद साधला, तर नात्यातला दुरावा कमी होऊ शकतो. टोमणे मारणं, तिखट बोलणं, एकमेकांना कमी लेखणं हे कमी करायला हवं. महिन्यातून 2दा तरी फक्त पती पत्नी म्हणून एकत्र वेळ घालवायला हवा. एकत्र फिरणं, एकत्र हसणं, एकमेकांचं ऐकून घेणं यामुळे ट्रस्ट आणि बॉन्डिंग पुन्हा मजबूत होतं. खरं तर प्रेम प्रेम संपत नसतं, पण त्यावर जी धूळ बसायला लागते ती मात्र झटकून मोकळी करायला हवी. वेळ, अहंकार आणि शांतता हे सर्व काही वाढवत जातं. अशा वेळेस योग्य मार्गदर्शनाची सुद्धा गरज भासते. ही गरज तशी फार महत्वाची असते. ज्योतिषीय दृष्टिकोनातून ग्रहयोग, राशी, दशा आणि स्वभाव समजून घेतले तर अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. कारण कधी-कधी समस्या प्रेमाची नसते, तर ते प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असण्याची असते आणि ती आपल्या कधी-कधी आकलना पलीकडची सुद्धा असते. आणि शेवटी जेव्हा मेष राशीचा पती आणि धनु राशीची पत्नी एकमेकांना खरंच समजून घ्यायला लागतात, तेव्हा ते मिळून एक असं नातं निर्माण करतात की ज्यामध्ये प्रेम, मैत्री, उत्साह आणि आयुष्यभराची साथ सर्व मिळतं. धन्यवाद.